रामकृष्ण हरी. आम्ही आता भगवान शंकराच्या कुशीमध्ये असलेलं भीमाशंकर अभयारण्य या ठिकाणी आलेलो आहोत. माझ्या पाठीमागे इथे भीमा नदीचा उगम झालेला आहे. भगवान शंकराचं राहण्याचं आवडतं ठिकाण जे काय असेल तो एकांतवास असतो, जेणेकरून जिथे राहत असताना भगवान शंकराला नित्य आपल्या देवतेचं म्हणजे प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करता येतं. रामपूजी सदाशिव नित्यत्वाने आपल्या भगवंताची आराधना करत भगवान शंकर इथं राहतात आणि भगवान शंकराच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या स्वरूपाप्रमाणे या सगळ्या अरण्याचं स्वरूप झालेलं आहे. हे जंगल पाहत असताना असं वाटतं की कसं काय भगवान शंकराच्या ह्या सगळ्या जटा आहेत. असं हे विशाल आणि मनोरम्य असं वातावरण इथे आहे की शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझे चित्त वाचे वदता शिवनाम तयानं बाजी क्रोध काम. दोन पद्धतीचे जगामध्ये माणसं आपण समजतो, एक असतो वेडा आणि एक असतो भोळा. बऱ्याच वेळेस आपण वेड्या माणसाला भोळं म्हणतो, पण भोळा वेगळा आणि वेडा वेगळा. ज्याला काहीच अक्कल नाही त्याला वेडा म्हणतात, पण ज्याला सगळं कळून सुद्धा जो आपल्याला काही कळत नाही अशा भावामध्ये राहतो त्याला भोळा म्हणतात. भगवान शंकर असे आहेत की त्यांना सगळं कळतं परंतु मला काहीही कळत नाही, मी एक सामान्य आहे अशा भावामध्ये भगवान शंकर राहतात. बरोबर एका ठिकाणी म्हणतात तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कलिकाळ, कलिकाळालाही जिंकण्याची ज्याच्याकडे ताकद आहे, किंबहुना या जगताला संहार करण्याचं ज्याच्याकडे काम आहे अशा भगवान शंकराच्या स्थानामध्ये आपण आलेलो आहोत. आपणही या स्थानाचा सगळ्यांनी आनंद घेतला.